नमस्कार, मी तुमची होस्ट आरती. आज निघाली एकवीर आईच्या दर्शनाला. त्यामुळे स्कूटी मी नाही तर माझ्या फ्रेंडने चालवली. का ते विचारू नका, कारण मी आहे हेवी ड्रायव्हर. ते तर तुम्हाला माहितीच आहे. मला देवीच्या दारात जाण्याआधीच स्वर्गाचं तिकीट कापायचं नव्हतं, म्हणून आपण रिस्कच घेतली नाही. मी घरून निघताना एक थेंबही पाऊस नव्हता बरं का. आणि मी रेनकोट नाही घेतला, त्यामुळं तर हा पाऊस येऊ राहिला. सगळीकडे चिखल चिखल झालाय. पण असो, काळजी करू नका, कारण मी तुमची आवडती होस्ट आरती आहे ना. चिखलातून होत का होईना, पण आईचं दर्शन घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. हे बघा इथं भांडणं चाललेत. ए थांबा मित्रांनो, आपण जरा भांडणाचं मूळ कारण माहिती करू. चौकशी केल्यानंतर मला समजलं की त्याची मम्मी त्याला म्हणत होती, तू चिखलात जाऊ नको, तरी पण तो चिखलात गेला, म्हणून ती त्याला चावत होती. असो, दुसऱ्याच्या मॅटरमध्ये जास्त ढवळाढवळ करू नये माणसाने. तर आता सुरू झाला तो म्हणजे पायऱ्यांचा प्रवास. तुम्हाला तर माहीतच आहे मला दम लागतो ते. पण आज एक गोष्ट ऐका, मी अजिबात जाड नाही बरं का. फक्त काय झालंय, माझ्या शरीरातील गुरुत्वाकर्षण शक्ती ग्रॅव्हिटी थोडी जास्त वाढली आहे, जी मला असं पायऱ्या चढू देत नाही. समजलं का? इथे आल्यावर एक धबधबा दिसला, खूप छान होता. मन खूप प्रसन्न झालं. पण खरी मज्जा कोण घेते बघा, आपले डॉगेश भाई, जे थाटात थंडगार पाणी पितायत. मनात आलं मी पण जावं त्यांच्या शेजारी, पण मन म्हटलं इज्जत आधीच चिखलात गेली आहे, उरली सुरली तर घालवू नको. असो, डॉगी भाई पाणी पितायत, आपण आपलं एकविरा आईच्या दरबारात पोहोचूयात आणि डोकं टेकवूयात. जय आई एकविरा. मित्रांनो, हे पहा, इथं आल्यावर असं वाटतंय जणू काय आपण स्वर्गातच आलोय. इथलं वातावरण बघून शब्दच नाहीत माझ्याकडं. इतकं भारी आणि प्रसन्न वातावरण झालं होतं. निसर्गाच्या कुशीत सगळे भक्त आपल्या आईच्या छत्रछायेखाली आले होते. इथं गर्दी होती पण गोंगाट नव्हता. फक्त एकविरा आईच्या नावाचा गजर होता. चला, आईच्या या दिव्य दरबारात तुम्हीही घ्या एकविरा आई मातेचे दर्शन. एकविरा मातेच्या अगदी बाजूलाच आहे हा भन्नाट इतिहास. प्राचीन काळाला बौद्ध लेणी. जरा विचार करा, आजपासून सुमारे 2000 वर्षापूर्वी कुठल्याही आधुनिक मशीनशिवाय फक्त हातोडी आणि छन्नीच्या मदतीने लोकांनी हा संपूर्ण पहाड कोरून इथं भव्य लेणी बनवली आहे. हे सगळं बघून अंगावर काटा येतो की आपल्या पूर्वजांची कला किती उच्च लेवलची असेल. एकीकडे इतिहास आणि दुसरीकडे भक्तीचा अप्रतिम संगम इथं आपल्याला पाहायला मिळतो. चला तर मित्रांनो, आजचा हा आपला चिखलमय पावसात भिजलेला आणि थकलेला प्रवास इथेच संपतोय. थांबा थांबा, जाता जाता माझा बेसूर आवाजाची एक लाईन ऐकून जावा. आणि आवाजाचा व्हॉल्यूम जरा कमी करा, नाही तर कान तुमचे दुखतील आणि हॉस्पिटलचा खर्च मला द्यावा लागेल. चला तर मंडळी, भेटूयात पुढच्या अशाच एका भन्नाट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त रहा. बाय बाय.